डे बाय डे विदिन अ 1 मंथ आपण 1 महिन्यामध्ये स्वतःचा बीपी सुद्धा मेंटेन करायला पाहिजे। आणि सविशेष आपण आपले पूर्वज जे शेती करत होते ते जे हार्डवर्क करत होते ते आपण आता गावात सोडून इकडे शहरामध्ये साईड जातो, तर शेतीवाडी नाही करताना आपण आता बॉडीसाठी फिटनेससाठी थोडासा समय द्यावा आणि प्रत्येकाने काळजी घेऊन मी त्याचं नाव घ्यायचं प्रतिभा बोलेल। नमस्कार मंडळी, नायक मराठा समाजसेवा संघ आयोजित बिझनेस एक्झिबिशन आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी मी सर्वांचं स्वागत करतो। देशाचे वडाप्रधान असावे तर असंच असावे आणि असेच हमेशा आपल्या समोर उभं राहावे, असेच आपल्याला वडाप्रधान मिळावे आणि मिळाले पाहिजेत। मीडियासोबत ह्या नायक मराठामध्ये संघामध्ये किती फॅमिली जोडले त्याच्यामध्ये असे आहेत 67 ते 69 असे ग्रामस्थांच्या ह्यात परिवर्तन झालेलं आहे। ह्या ग्रामस्थ ह्या नायक मराठा समाजामध्ये जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्यापर्यंत ह्या पोचावा अशी सर्व नायक मराठा समाजांची गावप्रतिनिधींची ट्रस्टी असतील, कारभारी कमिटी असतील, गावचे प्रमुख असतील यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचावी ह्यासाठी हा कार्यक्रम आम्ही हमेशा उत्सवप्रमाणे जागृत करत असतो। तसेच कॅलेंडर वितरण असो, गवर गणपती असो, 26 जानेवारी असो, 15 ऑगस्ट असो, हल्दी कुंकूचा कार्यक्रम असो, 14 जानेवारीच्या उत्तरांचा असो, हर एक कार्यक्रम आम्ही समाजाच्या वतीने राबवत असो आणि या कार्यक्रमामध्ये सर्व भाग घेत असतात आणि बहुअमूल्य असा टाईम काढून ते लोक उपस्थिती दाखवतात। त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचा हार्दिक स्वागत करतो। एका प्लॅटफॉर्मला लहानशा लोकांमध्ये खरेखर प्रतिसाद तर लय छान आहे, सुंदर आहे, आपुलकी आहे। आमच्या या लाईनमध्ये, आमच्या समाजामध्ये, आपल्या समाजामध्ये बिल्डर बरेचसे आहेत, डॉक्टर आहेत, हॉस्पिटल लाईनमध्ये आहेत। हॉस्पिटलची लाईन म्हणजे कसं असतं, सर्वप्रथम तर आपण आजारी पडलो तेव्हाच आपल्याला हॉस्पिटलचं कळतं। खरेखर हॉस्पिटलची अशी नीती राबवली पाहिजे। आता एक कमिटी नायक मराठाने तयार केलेली आहे। सर्वप्रथम तर आपला मोदी साहेबाने असा मन की बातमध्ये बी सांगितलेलं आहे की रांधण गॅस असो, कोण आजारी पडला असेल त्यांना प्रतिसाद कसा मिळेल, त्यांना सर्व कार्डांची सुविधा केलेली आहे। त्या कार्डमधनं त्यांना प्रोत्साहन मिळेल हॉस्पिटलच्या, अजूनपर्यंत त्या काही समाजापर्यंत पोचत नाही। त्यामुळे नायक मराठा समाजाने आता तक्केदारी घेऊन सुंदर असा एक आयोजन केलेलं आहे का आपण एक हॉस्पिटल लाईनसाठी एक कमिटी तयार करूया आणि त्या कमिटीचा संपर्क करू। कुणाचा परिचय असतो, कुणाचा सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत असतो, कुणाचा माहीर हॉस्पिटल असेल, कोणाचे मिशन हॉस्पिटल, तिथपर्यंत नेण्याचा समाज आपल्याला अभिप्राय देईल। आणि बरेचशी मुलं आमची मिशनमध्ये बी नोकरी करत आहेत, हर एक कामामध्ये, हर एक लाईनमध्ये डॉक्टरांच्या असिस्टंट बी असतात, तर त्यांचे आम्ही सल्ला सूचन घेतो का भाई मला ही तकलीफ आहे, आपल्याला कंचा डॉक्टर अवेलेबल आहे तर ते आम्हाला बंदोबस्त करून देतात आमची मुलं। त्यासाठी ह्या हॉस्पिटल लाईनच्या खरेखर आपण परिचय घेतला पाहिजे, मार्गदर्शन घेतला पाहिजे। आणि आपण तर एक खरा म्हणाय गेला तर आपल्याला मेडिकल इन्शुरन्स हा आवश्यक पाहिजे। गव्हर्नमेंट खात्याला मेडिकल हा मोदी साहेबांनी रजू केलेला आहे, त्याचप्रमाणे त्यांचे जेवढं गव्हर्नमेंट कर्मचारी आहेत तशीच ही बहुजन जनता आहे भारत देशातले, त्यांच्यासाठी बी कुठेतरी आपले वडाप्रधान मोदी साहेब सन्माननीय हे आपल्या जनतासाठी ते खरेखर चांगलं उत्तम आणि उत्कृष्ट
अशी कामगिरी करत आहेत. ते मला तर राखतायत. रात्री 3 की 2च कलाकची त्यांची झोप असेल ते आपण आपल्यासाठी ते अख्खी रात नेतृत्व करत असतात आणि पूर्ण ते कामावरती लक्ष ठेवत असतात आणि त्यांच्या टीमला बी तेवढं जागरूक ठेवत असतात. तसंच आजपर्यंत आपण पाहिला आपले मिलिटरी जवान बॉर्डरवरती डोळ्यामध्ये एक तेल टाकून आपल्या भारत देशाचे संरक्षण करत असतात. त्यांच्यासाठी बी मोदी साहेबांचा मोठात मोठा योगदान आहे. 26 जानेवारी असेल त्या दिवशी आपले वडाप्रधान सन्माननीय मोदी साहेब त्यांच्यामध्ये झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी सहभागी होत असतात. एवढा मोठा आनंद होतो आपल्या